शहरातील शाळांच्या परिसरात वाढलेल्या पानटपऱ्या, अनधिकृत स्टॉल्स, चिकन शॉप आणि काही ठिकाणी अंमली पदार्थांच्या विक्रीच्या तक्रारींवरून ठाणे महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला चांगल्याच धारेवर धरण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि भवितव्याशी खेळ सुरू असताना पालिका केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अखेर शाळा, मंदिरं आणि इतर धर्मस्थळांच्या परिसरातील अतिक्रमणांवर पोलिसांच्या समन्वयानं विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाईल अशी ग्वाही आयुक्त सौरभ राव यांनी सभागृहात दिली. शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. शहरातील अनेक शाळांसमोर पानटपऱ्या आणि विविध अनधिकृत स्टॉल्स सुरू असून पालिकेच्या स्वतःच्या जागाच सुरक्षित राहिलेल्या नाहीत. जवळपास प्रत्येक शाळेसमोर पानटपऱ्या उभ्या आहेत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्यानं येत आहेत. याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या भवितव्यावर होतोय, असा गंभीर आरोप करण्यात आला. सरनाईक यांनी पुढे सांगितलं की शाळांसमोर पान मसाला, तंबाखू आणि सिगारेटची सहज उपलब्धता ही चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी चिकन शॉप आणि इतर स्टॉल्समुळे अस्वच्छतेची समस्या निर्माण होते. शाळांसमोर पानटपऱ्यांनाच परवानगी मिळते का? इतर व्यवसायांना जागा मिळत नाही का? असा सवाल त्यांनी केला. त्यांनी आंबेडकर भवन परिसरातील अतिक्रमणाचाही मुद्दा उपस्थित करत काही कॉल सेंटरमधील कर्मचारी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करत असल्यानं विद्यार्थ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत असून त्यावर अंकुश आणण्याची मागणी केली. हॉस्पिटल आहे, शाळा आहे. शाळा हे काय म्हणतं, आजकाल मुलं जास्त वेळ म्हणजे फुल डे स्कूल असते तर जवळ 8 तास 6 तास हे शाळेमध्ये असतात मुलं. आणि शाळेतून जेव्हा बाहेर पडतात तर ती मुलं काय बघतात की समोर तो एक तरुणची नातवंडांना मी घेऊन जाते तर वसंत लॉनच्या बाहेर तुम्ही बघा होरायझन स्कूल आहे आणि एक नियम आहे 500 मीटर म्हणजे काय लोक हे टपऱ्या लोक आणि ह्यात काही ज्या अधिकृत आहेत ना हे महापालिकेचे आहेत. तुम्ही महापालिकेच्या अपंग स्टॉल म्हणून देतात त्याच्यात पान आणि गुटखा कसं विकायला देऊ शकतो आपण? तुम्ही आज हॉस्पिटल म्हटलं तर हॉस्पिटलच्या अवतीभोवती तर फळांचंच मध्ये तुम्ही बघा रस्त्यावरती 11 नंतर ही मुलं आणि 11 नंतर ते इतके स्टॉल चालू होतात. पण माझी त्या अनधिकृत स्टॉलबद्दल मला जास्त बोलायचं आहे. मी दरवेळी बोलते, नुसतं बडबड करते, काही नाही. पण आता मी एक मोहीम घेतलेली आहे की जे आता तुम्हाला मग त्या शाळेचं पण 2-2 लेटर जर महापालिकेमध्ये येत आहे तर आपण एवढं नाही करू शकत. प्रत्येक तुम्ही शाळेचा आज सरस्वती स्कूलच्या बाहेर बघा